विद्यार्थ्यांनो, आज आपण पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक असे संपूर्ण ज्या सरळ सेवा आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा मराठी व्याकरणामधला असणारा एक टॉपिक आज आपण शिकणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे नाम. तर बघू आपण नाम नावाचा टॉपिक. ठीक आहे, तर बघा, तर आपण बघू आता नाम जे आहे ते नामाबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. नाम नावाचा टॉपिक. ठीक आहे. नाम हे अशा वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेलं एक संकेत किंवा संबोधन आहे म्हणजे नामामध्ये. तर आपण बघू नामाचे महत्त्वाचं किती प्रकार आहे, कारण आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत की नामाचे प्रकार किती. तर नामाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार बघू. पहिला प्रकार आहे सामान्य नाम. कोणता प्रकार आहे? सामान्य नाम. एक आहे पहिला प्रकार सामान्य नाम. आता आपण दुसरा प्रकार बघू विद्यार्थी मित्रांनो. एक आहे विशेष नाम. विशेष नाम आपण त्याच्यावरच बोलू ज्याच्यावर वेळ आपल्याला घालवायचा आहे. त्याच्यानंतर आहे भाववाचक. भाववाचक नाम. भाववाचक नाम. मराठी व्याकरणामध्ये नामाचे असे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. एक आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. तर बघू आपण. तिसरा आहे नामामध्ये, आपण नामाच्या प्रकारामध्ये एक सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर सामान्य नाम म्हणजे काय? सामान्य नामामध्ये हा सामान्य नाम कसा डिनोट होतो किंवा विशेष नाम कसा डिनोट होतो आणि भाववाचक नाम कसा डिनोट होतो म्हणजे कशा प्रकारे दाखवला जातो ते आपण बघूयात. तर बघा, सामान्य नाम हे तिथल्या जातीला दिलेलं नाव आहे. हे जातीगत नाम म्हणून ओळखले जाते. म्हणजे संपूर्ण जसं मनुष्य जात आहे तर जातीला दिलेलं काय आहे? नाव आहे. म्हणजे जाती, जात, त्या संपूर्ण प्रवर्गाची जात डिनोट करते. हे कोणतं? सामान्य नाम. तर मग सामान्य नाम कोणते येतील बघू आता आपण. गाय हे काय आहे? सामान्य नाम आहे. गाय हे काय आहे? सामान्य नाम आहे. आपण बघू की जे गाय आहे हे काय आहे? सामान्य नाम आहे. बरोबर आहे. गाय म्हणजे याच्यातलं तत्व कोणतं आहे? गोत्व हे तत्व आहे गाय. त्याच्यानंतर आपण पाहू नदी, पर्वत. बरोबर आहे. त्याच्या नदी, पर्वत हे जे नाव आहेत. ठीक आहे. समुद्र हे काय आहेत? विद्यार्थी मित्रांनो सामान्य नाम आहेत. त्याच्यानंतर आपण बघू विशेष नाम. तर विशेष नाम काय? हे नाम व्यक्तीचं दिलेलं विशिष्ट नाम असते. व्यक्तीला दिलेलं नाम म्हणजे व्यक्तिवाचक नाम आहे. याला जातीवाचक नाम म्हणतात आणि विशेष नामाला म्हणतात व्यक्तिवाचक नाम. बघू आपण आता हे कोणतं? व्यक्तिवाचक नाम आहे. हे व्यक्तिवाचक नाम. व्यक्तिवाचक. तर आता बघू व्यक्तिवाचक मध्ये नाव कोणतं येते? मग एक गाय आहे. मग गायीचा काही एक पर्टिक्युलरी जर कुठल्या गायीचं नाव असेल ते, किंवा आपण डायरेक्ट बसू नदी. आता नदी आपण बघू. नदीचं नाव काय? जेव्हा नदी म्हणता तुम्ही तर हे संपूर्ण नदी, पण कोणती नदी हा प्रश्न तुमच्या समोर येतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून नदी म्हणजे कोणती नदी? तर गंगा नदी. आता गंगा ही संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे म्हणून ते विशेष नाम म्हणजे हे कोणतं नाम असते? व्यक्तिवाचक नाम असते. त्याच्यानंतर आपण बघू की पर्वत. मग कोणता पर्वत आहे? हिमालय पर्वत. कोणता पर्वत आहे? हिमालय. आपण इथे बघणार आहोत. एक आहे गंगा नदी. त्याच्यानंतर गंगा नदी. त्याच्यानंतर पर्वत कोणता आहे? हिमालय. हिमालय काय आहे? हा एकमेव पर्वत आहे संपूर्ण जगातला, हिमालय पर्वत. म्हणून ते विशेष नाम आहे. पर्वत जर म्हणला तर तुम्ही सामान्य नाम म्हणजे पर्वता म्हणजे पर्वताचा तो जाती प्रवर्ग आहे. पर्वत असा असतो, उंच असतो, हे ते कोणतं? जातीवाचक नाम. नंतर जेव्हा तुम्ही हिमालय पर्वत म्हणता, परत कोणता? रॉकी पर्वत म्हणता, परत सह्याद्री पर्वत म्हणता. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये कसं ते विशेष नाम होते. त्याच्यानंतर तुम्हाला जर बघायचं आहे तर समुद्र. जेव्हा मी समुद्र म्हणत आहोत समुद्र संपूर्ण तुमच्या डोळ्यासमोर, समुद्र खूप जास्त पाणी असलेला समुद्र असं तुमच्या समोर डोळ्यासमोर चित्र उभं होतं. परंतु
एक पर्टिक्युलरी जर आपल्याला घ्यायचं असलं तर मी आता जेव्हा म्हटलं हिंदी महासागर किंवा अरबी समुद्र, जेव्हा मी अरबी म्हणत आहो, अरबी समुद्र, तर हे काय झालं? विशेष नाम झालं. अरबी समुद्र काय झालं? विशेष नाम. याच्यात कट झालं होतं, त्याच्यामुळे मी परत तुम्हाला म्हणजे लिहितो याच्यामध्ये बघा. व्यक्तिवाचक, त्याच्यानंतर बघू आपण भाववाचक नाम. इथून तुम्हाला आता समजून गेलं. म्हणजे एखाद्या सामान्य नाम, एखाद्या जातीला दिलेलं नाव म्हणजे काय आहे? सामान्य नाम. गाय, पण कोणती गाय या असा प्रश्न पडतो. म्हणजे संपूर्ण गायी तुमच्या डोळ्यासमोर आल्या त्याला म्हणतात सामान्य नाम. जेव्हा मी नदी म्हणतो, नदी म्हटलं मी, तर कोणती नदी तुमच्या डोळ्यासमोर आली का? नाही. मग नदी, एक नदी असते, पाणी असते त्याच्यामध्ये, हे म्हणजे सामान्य नाम. पर्वत तुमच्या डोळ्यासमोर आला का? कुठला पर्वत, काय पर्वत? तर पर्वत, संपूर्ण पर्वत आहे. पण कोणता पर्वत? जेव्हा तुम्ही हिमालय पर्वत म्हणाल तर ते नाम विशेष नाम होईल. जेव्हा तुम्ही गंगा नदी म्हणाल तर ते नाम विशेष नाम होईल. किंवा समुद्र हा सामान्य नाम आहे. परंतु तुम्ही जेव्हा अरबी समुद्र म्हणाल तर अरबी समुद्र एकच आहे, बरोबर आहे, जो महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे, बरोबर आहे. तर तो अरबी समुद्र म्हणजे विशेष नाम. त्याच्यानंतर आपण बघू भाववाचक नाम. असे नाम जिथून तुम्हाला तुमच्या भावना प्रकट होतात, जिथून ज्या म्हणजे त्या नावच बघितल्यावर तुम्हाला समजून जाईल की भाववाचक नाम म्हणजे काय. तर असे नाम बघू आपण. भाववाचक नाम कशाला दिलेल्या जातात? ठीक आहे, वाईट. बघा, तर भाववाचक नामामध्ये आपण जर बघत आहोत तर भाववाचक नाम, हां, भाववाचक नामामध्ये जेव्हा आपण बघतो तर भाववाचक नाम म्हणजे कोणते नाव येतात? जसं एक जे नाम आहे जे खूप फेमस आहे, ते नेहमी परीक्षेत विचारलं जातं, एक विश्वास नावाचं. जेव्हा मी म्हणतो विश्वास तू इकडे ये, म्हणजे मी काय म्हणत आहो? मुलाला म्हणत आहो. आणि मी माझ्या मित्राला म्हणत आहो विश्वास तू माझ्यावर, म्हणजे विश्वास तू इकडे, तर हे कोणाचं झालं? व्यक्तीचं नाम झालं. पण जेव्हा असं प्रश्न केल्या तुम्ही किंवा बोलले की तू माझ्यावर विश्वास ठेव, तर विश्वास हे नाव कसं आहे? भाववाचक नाम आहे. म्हणजे वाक्यानुसार हे प्रघातानं विचारलं जाते, म्हणून विश्वास. विश्वास ज्याच्यातून इमोशन दिसते. शांतता काय आहे? भाववाचक नाम आहे. शांतता काय आहे? भाववाचक नाम आहे. परंतु शांती, आता शांती मुलीचं पण नाव असते. म्हणजे शांती तू इकडे, पण मला आता शांती हवी आहे, म्हणजे इंटरनल तुम्हाला काय भाव, म्हणजे स्पीच हवा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं? भाववाचक नाम. असे अनेक यत्वपना, हितवागिरी, वाई असा जो शब्द लागतो तिथे भाववाचक नाम असतात. पुढे आपण नामाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे.